Praise the Lord. Hallelujah. 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 Oh God, I think I told you last time, I don't like to minister to dead people. आणि मला अशा निरुत्साही लोकांची सेवा करायला आवडत नाही. How many people have life in their bodies? त्यांच्या किती जणांच्या जीवन आहे आतमध्ये? How many people have life flowing in them? किती जणांमध्ये जीवन वाहत आहे? If I put a live current wire na, then you will stand, then you will jump, है ना? तब पता चलेगा जिंदा है कि नहीं है. जब तक लाइव करंट वायर नहीं लगाएंगे ना, तब तक समझ में नहीं आता है. Should we put that live current wire? I have that in the word. आणि ते वचनामध्ये तो करंट आहे माझ्याकडे. I can plug it. मी तो लावतो तुम्हाला. You will just jump. आमेन. आणि तुम्ही उड्या मारायला लागता. Hallelujah. Hallelujah. Praise God. Hallelujah. त्या करंटची आता सध्या गरज आहे सगळ्यांना. You know, before we move on to the word, वचनाकडे जाणे अगोदर I really want to thank मला खरंच एका व्यक्तीचं brother Kishore. आपले ब्रदर किशोर आहेत. Brother, please stand. He is a wonderful blessing to our ministry. आपल्या सेवेसाठी खूप मोठा आशीर्वाद आहेत ते. When he worships, I like it. आमेन. He does it all his heart, with all his heart. ते त्यांच्या पूर्ण हृदयाने इथे वर्शिप घेतात. And God has blessed him. आमेन. आणि देवाने त्यांना आशीर्वादित केलेला आहे. He is an anointed person. ते अभिषिक्त व्यक्ती आहेत for worship. वर्शिप मध्ये. And we pray God will use you more. आमेन. आम्ही प्रार्थना करतो देव त्यांचा मोठा वापर करेल. Hallelujah. Hallelujah. Praise God. Hallelujah. You know, as God's children, आणि जसं आपण देवाची लेकरं आहोत, we have आपल्यामध्ये the tongue of grace. आपल्याकडे कृपेचं जीभ आहे किंवा वाचा आहे. Our tongue आपली जी जीभ आहे is not the tongue of judgment. आपली जीभ कुठला न्याय करण्यासाठी नाहीये. Our tongue, आपली जी वाचा आहे, आपली जी जीभ आहे, is the tongue of grace. ती कृपेची आहे. Do you believe? तुम्ही विश्वास ठेवता का? Do you believe? तुम्ही विश्वास ठेवता का? Jesus in all his earthly ministry, आणि येशू ख्रिस्ताने जेवढी काही या पृथ्वीवर सेवा केली, nowhere you see Jesus condemning or judging someone. की तुम्ही कुठेही पाहणार नाही की येशू ख्रिस्ताने कोणाला तरी दोष लावलाय किंवा कोणाचा न्याय केलाय. Have you heard the Bible? Have you read the Bible? तुम्ही वाचले ना? Has any place Jesus judged anyone? तुम्ही पाहिलंय का कुठे येशू ख्रिस्ताने कोणाचा न्याय केलाय? Or he's condemned someone? किंवा कोणाला दोष Or लावलाय? he's blamed someone? कोणाला दोषी ठरवलंय त्याने? Even the woman who was caught in adultery, आणि जी स्त्री व्यभिचारामध्ये पकडली गेली, even that lady was not condemned. त्या स्त्रीवर सुद्धा त्यांनी दोष लावला नाही. Even that woman was not judged by Jesus. आणि त्या स्त्रीवर सुद्धा त्यांनी दोष लावला नाही, तिचा न्याय केला नाही. In fact, Jesus released her. आमेन. पण येशू ख्रिस्ताने तिला सोडून दिलं तसं. He said, I will not judge you. तो म्हटला मी तुझा न्याय करणार I नाही. will not condemn you. मी तुला दोष लावणार नाही. I am not on this earthly ministry to condemn sinners. आणि मी इथं पाप्यांना दोष लावण्यासाठी किंवा त्यांचा न्याय करण्यासाठी आलेलो नाही. I am here not to tell sinners how bad you are. आणि मी इथं पृथ्वीवर हे सांगायला आलो नाही पाप्यांना की तू किती वाईट आहेस. I am here to save the lost. आमेन. पण इथं जे गमावलेत त्यांना मी पुन्हा ख्रिस्तामध्ये किंवा राज्यामध्ये जीवनामध्ये घेऊन येण्यासाठी I am आलोय. here to proclaim what my heavenly Father's heart Amen. says about you. आणि माझा स्वर्गीय पिता जे काही तुमच्यासाठी त्याच्या हृदयात आहे ते तुम्हाला सांगण्यासाठी घोषित करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. Praise God. हालेलुया. Jesus never came on the earth to condemn or judge or to blame anyone. आणि येशू ख्रिस्त या पृथ्वीवर कोणालाही दोष देण्यासाठी किंवा कोणाचा न्याय करण्यासाठी आला नाही. The death and resurrection of Jesus आणि येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि त्याचं पुनरुत्थान is not only securing your eternity. ते काय तुमचं फक्त सार्वकालिक ते जे जीवन आहे ते खात्रीने सुरक्षित करण्यासाठी तो आला नाही. सिर्फ इतने के लिए नहीं आया वो. हम लोग बोलते हैं ना, जीसस आ गया, अभी मैं मर भी गया ना तो अच्छा है, मैं स्वर्ग में जाएगा. जीसस डिड नॉट कम ओनली टू टेक यू टू हेवन. आणि येशू ख्रिस्त फक्त तुम्हाला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी आला नाही. नो. The work of Christ आणि येशू ख्रिस्ताचं जे कार्य आहे not only secures your eternity, तुमचं सार्वकालिक जीवन सुरक्षित करणं एवढंच नाही, but it also blesses your present.
पण तो तुमचं जे वर्तमान आहे त्याला सुद्धा आशीर्वादित करण्यासाठी आलेला आहे. You know, the Bible says in Isaiah 61, आणि यशया 61 मध्ये it says the Spirit of the Lord is upon me. की देवाचा आत्मा माझ्यावर आहे. And that is Isaiah talking about Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताविषयी तो यशया सांगत आहे. And he says the Lord's anointing is upon me. आणि देवाचा अभिषेक माझ्यावर आहे. So that I may preach the gospel of the kingdom. आणि जेणेकरून मी जे राज्याचं भविष्य सुवार्ता आहे ती गाजवू शकेन. The word gospel over there, आणि इथे गॉस्पल जो शब्द आहे, we all know what is gospel. आपल्या सर्वांना माहिती आहे सुवार्तेचा अर्थ काय We आहे. just know gospel means good news. आणि सुवार्ता म्हणजे काय तर चांगली बातमी. Correct. बरोबर आहे ना. We know gospel का मतलब चांगली सुवार्ता. बातमी, चांगली बातमी, सुवार्ता. अच्छी वार्ता, Amen. चांगली बातमी. हालेलुया. I'll tell you what the Bible says in the original. पण ओरिजिनल मध्ये पवित्र शास्त्र याच्याविषयी काय सांगतं मी तुम्हाला You सांगतो. want to hear what the Bible says? तुम्हाला ऐकायचंय का? The word gospel आणि सुवार्ता या शब्द in the original Hebrew, आणि इब्री भाषेमध्ये the word is called basha. भाषा Basha. बी भाषा. Basha. And the meaning of basha is, आणि त्या भाषा या शब्दाचा अर्थ काय आहे? it means full of roses and full of cheer. Huh? पूर्ण आनंदाने आणि पूर्ण Roses. गुलाबाने भरलेले. पूरी तरीके से गुलाब से भरा Amen. और पूरी तरीके से आनंद से भरा. हालेलुया. That is the meaning of word basha. भाषाचा अर्थ हा आहे. The message of Jesus is full of roses. आमेन. याचाच अर्थ जो येशू ख्रिस्ताचा संदेश आहे तो पूर्ण त्या गुलाबाने It is भरलेला आहे. full of cheer. आणि तो पूर्ण आनंदाने भरलेला Full आहे. of joy. पूर्ण आनंद. Jesus says, I came, I am anointed to tell you the message of roses from heaven and the message of joy from आणि मी heaven. इथे आलोय तुम्हाला तो स्वर्गातून जो सुवार्ता सांगण्यासाठी जी भाषा आहे पूर्ण ती गुलाबाने आणि आनंदाने भरलेली आहे. You know, philosophy says, आणि फिलॉसॉफी तत्वज्ञान आपल्याला सांगतं, देखो पास्टर, अगर रोज भी रहेगा ना तो रोज के साथ कांटा आता ही है. करेक्ट? रोज देते हैं, लेकिन क्या फिलॉसफी बोलता है गुलाब के साथ तो कांटे भी आते. ठीक है गुलाब है, लेकिन कांटे भी आते हैं ना ब्रदर, क्या करने का. But I'll tell you the good news. पण मी तुम्हाला एक चांगली बातमी सांगतो. The rose is for you. जे गुलाब आहेत तुमच्यासाठी. The thorns went upon him. आमेन. आणि ते काटे त्याच्यावर गेले आणि ते गुलाब आहेत ते तुमच्याकडे आलेले आहेत. The thorn was put upon him. आणि ते काट्यांचा मुकुट त्याच्यावर घालण्यात आला. And the roses came to you. आणि ती गुलाब तुमच्याकडे आली. Hallelujah. हालेलुया. So he stripped off all the कांटे from the rose. त्यांनी काय केलं, सर्व त्या गुलाबाची काटे काढली. And he gave you the best rose. आमेन. आणि सर्वात उत्तम गुलाब त्यांनी तुम्हाला दिली. You know, may your life be full of roses. आणि तुमचं जीवन पूर्ण गुलाबाने म्हणजेच त्या आनंदाने भरून May जावं. your life be full of cheer and joy. आमेन. सर्व आनंदाने ते भरून जावं. Because that's the message of the cross. आणि हाच तर त्या क्रूसाचा संदेश आहे. That's the message Jesus brought from heaven. आणि हाच संदेश येशू ख्रिस्त स्वर्गातून घेऊन आला. Nowhere in his gospel he says you will be condemned. No. आणि कुठेही त्या वचनामध्ये आपल्याला नाहीये की तो म्हणतो की मी आज तुझा न्याय करतो. Nowhere in the Bible it says, oh, you are reserved for hell. आणि No. तो कुठेही कोणाला म्हणत नाही की तू नरकासाठी ठेवलेला आहेस. The message of the gospel आणि सुवार्तेचा जो संदेश आहे is full of goodness, Amen. cheer and roses. आमेन. तो सर्व चांगल्या गोष्टींनी गुलाबाने भरलेला आहे, आनंदाने भरलेला आहे. Praise God. Hallelujah. Let's open our Bibles to Isaiah chapter 61 verses 1 to 7. आपण आपलं पवित्र शास्त्र उघडावं. Let's open our Bibles. Isaiah यशया chapter 61. यशया 61. पटकन उघडूया आपण. Are you there? मिळालं का तुम्हाला? यशया 61. Isaiah chapter 61. 61 verses 1 to 7. 1 ते 7. I'll read. यशया 61 1 ते 7. The Spirit of the Lord is upon me, because
The Lord has anointed me to preach the good news to the poor. He has sent me to heal the brokenhearted and to proclaim the liberty to the captives and opening of the prison to them that are bound. Verse number 1. आपण वाचूया 61:1. प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की दिनांत सुवार्ता सांगावी व भग्न हृदयाच्या लोकांस बरे करावे, पाडाव केलेल्यांना मुक्तता आणि बंदिवानास मोकळीक गाजवून सांगावी, परमेश्वराच्या कृपा समयाचे वर्ष व त्याच्या Not verse 2. Verse 1. The Lord says, the Spirit of the Lord is upon me. देवाचा आत्मा माझ्यावर आहे And I am anointed to preach the gospel of the kingdom. आणि त्या राज्याचा सुवार्ता गाजवण्याचा अभिषेक माझ्यावर Now आहे. what will this gospel do? आणि हे सुवार्ता काय करेल? What will this kingdom message do? आणि हे राज्याची जी सुवार्ता आहे ती काय करेल? This kingdom message is for those who are broken hearted. आणि ही सुवार्ता कोणासाठी आहे? जे भग्न हृदयाचे आहेत The ones who are त्यांच्यासाठी. broken hearted, God says this gospel will heal their hearts. आमेन. देव म्हणतो जे भग्न हृदयाचे आहेत त्यांचं हृदय ही सुवार्ता हृदय त्यांचं दुरुस्त करेल. The Bible says those who believe this gospel, आणि जे या सुवार्तेवर विश्वास ठेवतील they will be liberated from their bondages. आमेन, ते बंधनातून मुक्त होतील They will be set free from their bondages. आणि सर्व बंदिवानातून ते मुक्त होतील. Those who believe in the gospel, आणि जे या सुवार्तेवर विश्वास ठेवतील every prison that has bound them, they will be opened and released. आमेन, ते बंदिवानातून मोकळे होतील आणि ते मुक्त होतील. You just need to believe the gospel message of Jesus. आणि तुम्हाला फक्त येशू ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा This आहे. message or this word is not for eternity. आणि हे सार्वकालिकतेसाठी हे वचन नाहीये, This is talking about your present. हे तुमच्या आत्ताची वर्तमानाविषयी सांगत आहे. God says what kind of life you are expected to live after you hear the gospel. आणि देव म्हणतो की सुवार्ता ऐकल्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारचं जीवन जगलं पाहिजे हे आपल्याला सांगत आहे. If you have received the goodness, the good message of God, आणि जर तुम्ही देवाची सुवार्ता स्वीकारली, your broken heartedness will be healed. आमेन, तुमचं भग्न जे हृदय आहे ते सुधारेल, दुरुस्त होईल, It will be healed. ते आरोग्य पावेल. Your broken heartedness will go. आमेन, तुमचं भग्न हृदय ते तिथे आरोग्य पावेल. You have not really understood the message of the gospel. तुम्हाला खरंच तो सुवार्तेचा संदेश अजून समजला We नाही. only limit the gospel message to heaven and going to heaven. आणि आपण फक्त तो स्वर्गात जाण्यापुरताच तो वापरतो. It is not only for heaven. तो फक्त स्वर्गासाठी नाहीये. It starts from the day you receive the Lord Jesus as your savior. पण ज्या क्षणी जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला तुमचा तारणहार स्वीकारता त्या क्षणापासून त्याची सुरुवात होते. From the day Jesus comes into your life, ज्या क्षणी येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात प्रवेश करतो, the broken hearted will be healed. आणि जे भग्न हृदयाचे आहेत त्यांचं हृदय हील The होईल. ones who are in captivity will be released. जे बंधनात आहेत ते मुक्त होतील. Verse number 2 is so powerful. आणि त्यातलं दुसरं वचन खूप सामर्थ्यशाली आहे. He says to proclaim the acceptable year of the Lord. परमेश्वराच्या कृपा समयाचे वर्ष व त्याच्या प्रतिकारात परमेश्वराच्या कृपा समयाचे वर्ष. आमेन. In another translation it says दुसऱ्या भाषांतरात बोललेलं आहे the jubilee year of the Lord. आणि जुबली इयर वर्ष, Jubilee year of the Lord. देवाचं जुबली वर्ष. Are you listening? तुम्ही ऐकत How many आहात? are with me? किती जण माझ्या बरोबर How आहेत? many are attentive? किती माझ्या वचनाकडे लक्ष देत आहेत? The jubilee year of the Lord has got a great meaning in the Bible. आणि वचनामध्ये याचा खूप मोठा अर्थ आहे. In the Old Testament, जुन्या करारामध्ये when Moses brought the Israelites out from Egypt, आणि जेव्हा मोशेने इस्रायली लोकांना बाहेर आणलं when मिस्रातून, they were set free, आणि जेव्हा त्यांना मुक्त करण्यात आलं, the Bible says पवित्र शास्त्र आपल्याला from सांगतं that day त्या दिवसापासून every 50th year प्रत्येक 50 वर्ष will be called the year of Jubilee. त्याला जुबली वर्ष असं बोलण्यात येईल. Did you understand what I'm saying? तुम्हाला समजलं का? From the day of release, आणि मुक्ततेच्या नंतर 50 years 50 वर्ष will be called
The 50th year will be called the year of Jubilee. आणि ते 50वे वर्ष त्याला जुबली वर्ष असं बोलण्यात येईल, इयर. What happened on the year of Jubilee? आणि त्या वर्षी काय झालं? Why God said it has to be the Jubilee year of the Lord? आणि का तिथे त्या वर्षाला जुबली इयर असं बोलण्यात आलेलं आहे? The Bible says in Leviticus 25 whole chapter, आणि लेवीय याच्यामध्ये पूर्ण अध्यायामध्ये 25वा अध्यायामध्ये it talks सांगितलंय. about, it says when Israelites came out जेव्हा इस्रायली लोकांना बाहेर आणण्यात आलं after 50 years, आणि 50 वर्षानंतर whatever belonged to them, जे काही त्यांचं होतं, whatever property belonged to them, जी काही संपत्ती त्यांची होती, मिळकत त्यांची होती, whoever were bound for 49-50 years, आणि जेवढे ते त्या 50 वर्ष अडकून होते, whoever were the slaves in that area, आणि जे कोणी गुलाम होते त्यामध्ये, whatever, if the sons were taken as bondage, अनेकांना मुलांना त्यांनी बंधनात आणलं, गुलामीत आणलं होतं. the Bible says पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं 50th year they will be released. आणि 50व्या वर्षी त्यांना मोकळं करण्यात येईल. All those who are in bondage, जे कोणी बंधनात आहेत, गुलामीत आहेत, all those who are in slavery, जे कोणी गुलामगिरी म्हणून आहेत, all those whose sons were far off working as a slave somewhere, आणि अनेकांची मुलं गुलाम म्हणून लांब कुठेतरी काम करत आहेत. the Jubilee year means आणि जुबली वर्ष म्हणजे काय? they will be released and sent back to their original position. त्यांना मुक्त करण्यात येईल आणि त्यांना त्यांच्या गावी पुन्हा पाठवण्यात येईल. They will be released and they'll be sent back to their homes. आणि त्यांना मुक्त करून त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात येईल. Whatever was taken as bondage, every property that was taken from them will be returned to them. आमेन. आणि गुलामीत असताना जे काही मिळकत, जी काही संपत्ती त्यांची घेण्यात आली, ती पुन्हा त्यांना देण्यात येईल. उनका जो भी लेके गए थे 50वें साल में उनको वो वापस मिलेगा. That is called the year of Jubilee. आणि त्याला म्हणतात जुबली वर्ष. That means the year of release. आणि याचाच अर्थ की मुक्ततेचं, The year of freedom. आणि मुक्ततेचं वर्ष, The year that sets you free. जे वर्ष जे तुम्हाला मुक्त करतं. Are you understanding? तुम्हाला Are you with समजतं? me? तुम्ही माझ्या बरोबर आहात का? Jesus येशू is ख्रिस्त. my Jubilee year. आणि येशू ख्रिस्त माझं जुबली वर्ष आहे. Because in Christ I was set free. कारण येशू ख्रिस्तामध्ये मला मुक्तता मिळाली. Everything that belonged to me came back to me. आणि जे काही माझं होतं ते येशू ख्रिस्ताद्वारे माझ्याकडे पुन्हा आलं. Whatever belonged to the Israelites went back to Israelites. आणि जे काही इस्रायली लोकांचं होतं ते पुन्हा त्यांना मिळालं. Property, संपत्ती, their money, त्यांचा पैसा, their wealth. त्यांची सर्व संपत्ती, मिळकत. Abraham was called by God. आणि अब्राहमाला देवाने बोलावलं. God blessed him, देवाने त्याला आशीर्वादित केलं made him rich. आणि त्याला पूर्ण धनिक बनवलं. God called Isaac. इसाकाला देवाने God बोलावलं. blessed him. देवाने त्यांना आशीर्वादित He made केलं him rich. आणि त्याला श्रीमंत केलं. God called Jacob. याकोबाला बोलावलं God देवाने. blessed him. देवाने त्याला आशीर्वादित He made केलं him rich. आणि त्याला श्रीमंत केलं. But this Israel went in bondage with Egypt. पण मिस्रामध्ये हे सर्व इस्रायली गुलाम म्हणून गेले. Along with whatever they had. आणि जे काही त्यांचं होतं ते सर्व घेऊन ते गुलामीमध्ये अडकले. Blessing किसका था? God का. Riches किसने दिया था अब्राहम, इसाक और जेकब को? प्रभु ने. लेकिन इस्राएल लोग वो सारी चीज के साथ बंधन में चले गए, मिस्र के बंधन में चले गए. When they were brought out, आणि जेव्हा त्यांना त्या मिस्रातून बाहेर काढण्यात when आलं, Moses led them out, आणि जेव्हा मोशेने त्यांना बाहेर काढलं, Moses did not lead them out only as them and their family. आणि मोशेने त्यांना फक्त त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला बाहेर नाही काढलं. God told Moses, देवाने मोशेला सांगितलं, along with you and your family, तू आणि तुझ्या कुटुंबाबरोबर you will also take back the wealth. आणि तू सर्व तुमची जी संपत्ती आहे ती सुद्धा घेऊन बाहेर ये. यानी कि इज़राइल के लोग इजिप्ट में जो धन संपत्ति के साथ बंधन में थे, परमेश्वर ने कहा तू और तेरा परिवार उस धन संपत्ति के साथ बाहर आएगा. हालेलुया. Are you getting what I'm saying? That wealth does not belong to the devil. आणि ती संपत्ती त्या सैतानाची नाही, It belongs to our God. ती आपली आपल्या परमेश्वराची आहे. Riches belongs to our Father. आमेन. आणि सर्व संपत्ती आपल्या पित्याची आहे. Every
good thing on this earth does not belong to the devil. आणि या पृथ्वीवर जे काही चांगलं आहे, उत्तम आहे, त्या सैतानाचं नाही, ते It belongs to my Father. ते माझ्या पित्याचं आहे And my Father gave it to me. आणि त्या पित्याने ते मला दिलेलं आहे. Jubilee year means आणि जुबली वर्ष म्हणजे the day of release आणि मुक्ततेचं वर्ष and being restored back to what Father gave me. आणि पुनर्स्थापनेचं वर्ष जे तुम्हाला पित्याने दिले ते. Hallelujah. हालेलुया. God says देव म्हणतो Jubilee year is the year of restoring everything back what the devil robbed. आणि जे काही सैतानाने तुमचं चोरलेलं आहे ते पुनर्स्थापित करण्याचं वर्ष. Are you understanding? तुम्हाला समजतंय? Verse number 3. To appoint to them that mourn in Zion and to give them beauty for ashes. Hallelujah. सियोनेच्या शोक करणाऱ्यांस राखेच्या ऐवजी शोभा. Now listen to this. When you are in Christ, जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये असता. how many are in Christ? किती जण ख्रिस्तामध्ये आहेत? I'm going to declare a few things. How many are in Christ? किती जण ख्रिस्तामध्ये Are आहेत? you sure? तुम्ही खात्रीने सांगू शकता? 100% sure? येस. You are in Christ? तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात. I'm telling you. मी तुम्हाला सांगतो. Everything that had become ashes, आणि जेवढ्या गोष्टी ह्या राखेत बदलल्यात, God is changing it to beauty. आमेन, त्या सर्व गोष्टी देव सुंदरतेमध्ये बदलत आहे. Everything that became ash. आणि ज्या काही गोष्टी तुमच्या त्या राखेत बदलल्यात, You know, when does it become ash? आणि कधी त्या बदलल्या? Ash कब होता है? जब पूरी तरीके से जल जाता है. कोई भी चीज पूरी तरीके से जल जाती है, वो क्या हो जाता है? It becomes ash. Can you do anything of that ash? तुम्ही त्या राखेचं काय करू शकता का? Is it any good for you? आणि ते काय चांगलं आहे का तुमच्यासाठी? त्याच्यात काही? It is just to be trampled. ते फक्त तुडवण्यासाठी आहे. But God says, पण देव म्हणतो, in your life, तुमच्या जीवनामध्ये, in your family, तुमच्या कुटुंबामध्ये, in your personal walking, आणि तुमचं वैयक्तिक जे चालणं आहे त्याच्यामध्ये, things that became ash, ज्या गोष्टी राखेमध्ये बदलल्यात, things that became of no hope, ज्या गोष्टी कुठलीही आशा नाहीये, ज्या God says, I गोष्टींची, am going to change it to the beauty of heaven. आमेन. पण देव म्हणतो त्या सर्व स्वर्गीय सुंदरतेमध्ये मी बदलेल. Hallelujah. Things are becoming beautiful. आणि वस्तू तुमच्या सुंदर होत आहेत. In Christ, nothing can remain as ash. आणि ख्रिस्तामध्ये कुठलीही गोष्ट राखेमध्ये राहणार नाही. It must become beautiful. ती सुंदरतेमध्येच बदलेल. Hallelujah. हालेलुया. When Christ came, आणि जेव्हा येशू ख्रिस्त आला, He must change every ash into beauty. आणि तो सर्व त्या राखेला तुमच्या सुंदरतेमध्ये बदलेल. Are you listening? तुम्ही ऐकत आहात I need का? a response. Are you listening? तुम्ही ऐकत आहात का? Hallelujah. You are in Christ. Nothing will remain ugly. आणि तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तेव्हा कुठली गोष्ट विचित्र अशी राहणार नाही, विकृत अशी विकृत राहणार में नाही. रहेगा, वो हमेशा ब्यूटिफाई Amen. करेगा परमेश्वर. Hallelujah. I'm telling you, some people have got skills and talents here. आणि अनेकांमध्ये इथे कौशल्य आहेत काही ना काही. God says your skills and talents will beautify things. आमेन. तुमची जे कौशल्य तुमचे सुंदरतेमध्ये बदलतील तुम्हाला. Any fashion designer here? कोणी फॅशन डिझायनर आहे का इथे? Anyone who likes to design things? कोणाला गोष्टी फॅशन डिझायनिंग मध्ये आहे का Or इंटरेस्ट? anyone who is a good, cook or a good stitcher or a good whatever, skills you have. जे काही तुमच्यामध्ये कौशल्य असतील, God says, I'm going to beautify. आमेन. देव म्हणतो ते सुंदरतेमध्ये उत्तम मध्ये मी बदलेल. You will be beautified in that area. आणि तुम्ही त्याच्यामध्ये कुशल होताल. If your fingers know how to play instruments, आणि जर तुमच्या बोटांना माहित नाही की इन्स्ट्रुमेंट कसे if वाजवायचे, your voice knows how to sing, आणि तुमच्या आवाजाला माहित नाही की कसं गाणं गायचं, I will beautify that. पण देव म्हणतो मी ते सुंदरतेत बदलेल, मी त्याचे Hallelujah. चांगलं करेल. People will see the beauty of God in that. आमेन. लोक त्याच्यामध्ये तुमची सुंदरता बघतील. Are you getting? तुम्हाला Christ कळतंय का? Jesus
came to beautify things. आमेन, हालेलुया. Don't wait to get to heaven to beautify. आणि स्वर्गामध्ये जाण्याची वाट बघू नका की ते कौशल्य माझ्यामध्ये वाढेल. जब मैं स्वर्ग जाएगा ना सब अच्छा रहेगा, इधर देखेंगे जैसा जी लेंगे, स्वर्ग में जाएंगे तब है ना होप. अरे गॉड सेज मैं स्वर्ग के लिए नहीं आया, आई केम टू ब्यूटिफाई दिस लाइफ दैट यू आर लिविंग ऑन द अर्थ. हालेलुया. देव म्हणतो या वर्तमानात तुम्ही जे जीवन जगताय त्याच्यामध्ये मी गोष्टी सुंदर करण्यासाठी आलेलो आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. Hallelujah. God says, I will give you garment of praise for the spirit of heaviness. Hallelujah. Next verse, in the same verse. Garment of praise. खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्त्र नेमून द्यायला. खिन्न आत्मा की जगह प्रशंसा का वस्त्र. आमेन, हालेलुया. When Jesus enters your life, जेव्हा येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो, you cannot become depressed. तुम्ही निराश होऊ शकत You नाही. cannot be sad. तुम्ही दुःखी होऊ शकत नाही. The spirit of heaviness cannot remain. आणि तुमच्यामध्ये ते दुःखाचा आत्मा राहूच शकत नाही. Hallelujah. The Hallelujah. anointing upon Christ's life was so powerful. आणि जो ख्रिस्तावर अभिषेक आहे तो इतका सामर्थ्यशाली आहे. The message that you receive from Jesus is so powerful. आणि येशू ख्रिस्ताकडून जो संदेश तुम्ही स्वीकारता तो इतका सामर्थ्यशाली आहे. How can you remain depressed? मग तुम्ही निराश कसे राहू शकता? How can you remain sad? तुम्ही कसं दुःखी राहू शकता? In the whole passage nowhere Jesus wrote one negative about you. आणि एकही निगेटिव्ह गोष्ट येशू ख्रिस्ताने तुमच्या विषयी लिहिलेली नाही. वो पढ़ो, आपके बारे में एक भी नेगेटिव लिखा है क्या? परमेश्वर कह रहा है तेरा सारा रोना मैं हंसने में बदल दूंगा. आमेन, हालेलुया. तेरा सारा दुख मैं आनंद में बदल दूंगा. Yes, Lord तेरा Jesus. सारा ashes मैं ब्यूटिफाई कर दूंगा. Hallelujah. What, this is good news or bad news? आणि ही चांगली बातमी आहे का? ये अच्छा बातमी है क्या बुरा बातमी है? ये सुनकर आप रोगे क्या हंसोगे? आमेन, हालेलुया. What will you देवाला do? गौरव देऊया आपण सर्व. When you hear this, Hallelujah, you will jump Jesus. with joy. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. When you hear this, you will jump with joy. आणि तुम्ही जेव्हा हे ऐकता तुम्ही आनंदाने उड्या मारता. You will say, my God, everything that was destroyed, God is going to build up again and beautify आमेन, that. हालेलुया. आणि जे काही माझ्या जीवनामध्ये नष्ट केलं होतं सैतानाने, येशू ख्रिस्त पुन्हा ते बांधत आहे, मला पुनर्स्थापित करत आहे. That is the assurance God is giving you आणि ही खात्री देव तुम्हाला देत आहे in Christ. ख्रिस्तामध्ये. If you continue in Christ, जर तुम्ही निरंतर ख्रिस्तामध्ये राहता if you continue to walk in Jesus, आणि येशू ख्रिस्ताबरोबर निरंतर तुम्ही चालता, you will see things beautified. आमेन, तुम्ही पाहताल तुमच्या जीवनातल्या गोष्टी या सुंदरतेमध्ये बदलत You will आहेत. see the heaviness going and praise coming. आमेन. आणि त्या गोष्टी स्वर्गातून येऊन स्तुती तुमच्यावर येत आहे. Hallelujah. You will always, Lord, I want to praise Amen. you. I want to Hallelujah. praise you. I want to thank you. Why? Because that heaviness is gone. कारण तो जडपणा निघून गेला. Praise God. हालेलुया. This is not going to be in heaven here. आणि हे स्वर्गात नाही, इथे घडणार आहे. अरे स्वर्ग में अलग वातावरण है, लेकिन स्वर्ग का वातावरण हम लोग यहाँ पे तैयार कर. आमेन, हालेलुया. Hallelujah. We are building up heaven's atmosphere here on Amen. earth. Hallelujah. Yes, Praise Lord God. Jesus. Thank you, Lord Jesus. You need to know the right message of Christ. आणि तुम्हाला जो येशू ख्रिस्ताचा संदेश आहे तो योग्य रीतीने समजला पाहिजे. अगर आपको लगा यीशु आया मुझे मारने के लिए, दंडित करने के लिए, मेरा पाप का न्याय करने के लिए, बीमारी देने के लिए, then you've heard the wrong message. मग तुम्ही तो चुकीचा संदेश ऐकलेला But आहे. Jesus never came for that. आणि येशू ख्रिस्त त्या गोष्टींसाठी He आलेला नाही. came to beautify. देव येशू ख्रिस्त आलाय सुंदर करण्यासाठी. Give your message full of roses. तो पूर्ण त्या गुलाबांनी भरलेला संदेश तुम्हाला He देण्यासाठी took आलाय. off all the thorns from that roses आणि त्याने काय केलं, ते सर्व काटे त्याच्यातले त्या गुलाबाचे काढून टाकले upon himself आणि स्वतःवर घेतले. and give you the best roses. आमेन. आणि सर्वात उत्तम गुलाब त्याने तुम्हाला दिली. Right? बरोबर की नाही? That means your life is full of fragrance. आमेन. याचा अर्थ तुमचं जीवन पूर्ण सुगंधाने भरलेलं Your आहे. life is full of fragrance. आमेन. तुमचं जीवन पूर्ण सुगंधाने भरलेलं आहे. You go with Christ in you, people will say, my God, they are different people. आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्ताबरोबर चालता लोक म्हणतात हे काहीतरी वेगळी लोक आहेत, They have got some different aroma. त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळा सुगंध आहे.
Bible says you are the aroma of Christ. आणि वचन आपल्याला सांगतो तुम्ही ख्रिस्ताचे सुगंध आहात. ख्रिस्ताचे सुगंध आहात. आमेन. तुम्ही कुठेही जाल ख्रिस्ताचा सुगंध सगळीकडे पसरत Yes, जाईल. amen. तुम्ही कुठेही जाल Hallelujah. सर्व Jesus, thank you, Lord सडलेल्या गोष्टी खराब झालेल्या गोष्टीमध्ये ख्रिस्ताचा सुगंध तुम्ही तरवा. Amen. Hallelujah. Hallelujah. You don't know what you are carrying inside of you. तुम्हाला माहित नाही तुमच्या आतमध्ये तुम्ही काय घेऊन चाललेले You आहात. are such a different person. तुम्ही इतके वेगळे व्यक्ती आहात. You are not like the world. तुम्ही जगासारखे नाहीत. You are not like the worldly people. आणि तुम्ही जगातल्या लोकांसारखे We नाही. are not condemning them. आणि तुम्ही त्यांना दोष देत नाहीये, न्याय करत नाही त्यांचा. But we are different. पण आपण वेगळे आहोत. A person with life and a person with no life. कुछ तो फरक रहेगा? आमेन. है कि नहीं? जीवन आणि एक निर्जीव याच्यामध्ये काहीतरी फरक असेल ना. इधर एक डेड बॉडी रखो, इधर एक जीवंत बॉडी रखो. ओके? तुम डेड बॉडी को कितना भी मारो, किक करो, कितना भी टोच, कितनी तरी प्रिक करा, nothing will happen. He'll do nothing. But a live man, आणि ज्याच्यामध्ये जीवन आहे he will respond, right? तो प्रतिसाद देईल. कुछ फर्क है कि नहीं है? आहे की नाही फरक? So आप में और जग के लोगों में फर्क है कि नहीं है? यस, हालेलुया. क्या फर्क है? आप जिंदा हो. आमेन. जीवन हालेलुया. आपके अंदर है. यस, आमेन. प्रॉब्लम है they don't have that life. त्यांच्यामध्ये ते जीवन नाहीये. And you have been chosen to impart that life. आणि तुम्हाला निवडले ते जीवन त्यांच्यामध्ये ओतण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. The Christ fragrance is inside of you. आमेन. आणि ख्रिस्ताचा सुगंध तुमच्या आतमध्ये आहे. God says, आणि देव म्हणतो for beauty for ashes. आणि ते जी राख आहे ते सुंदरतेमध्ये बदलेल. It is going to change. ती बदलणार. Wherever you saw yourself hopelessly, आणि जिथे कुठे तुम्ही आशा विरहित स्वतःला पाहता ज्या भागांमध्ये you tried and tried and tried. आणि तुम्ही प्रयत्न केलेत You gave up. आणि तुम्ही सोडून दिलं शेवटी. You हार मान गया आपने. God says, I'm going to beautify that आमेन. area. देव म्हणतो त्याच गोष्टी मी सुंदर करत आहे, मी त्या बदलत आहे. Next verse says, पुढचं वचन आपल्याला सांगतं. next verse says, keep your Bibles open. तुमचं पवित्र शास्त्र उघडच ठेवा. The Bible says that they might be called the trees of righteousness. You are called the trees of righteousness. आणि तुम्हाला नीतिमानाचे वृक्ष असे म्हणतील. Why trees of आणि righteousness? का? Because it's not your righteousness. ती तुमची नीतिमत्ता नाहीये. It is Christ's righteousness. ती ख्रिस्ताची नीतिमत्ता It is आहे. Christ in you who made you righteous. आमेन. जो ख्रिस्त तुमच्या आतमध्ये आहे त्याने तुम्हाला नीतिमान And ठरवलेला this आहे. tree of righteousness is always planted by the rivers. आणि ती जी झाडं आहेत ती नेहमी त्या नदीच्या किनारी लावलेली And असतात. the tree which is planted by the rivers will always remain fruitful. आमेन. आणि ती नदीच्या किनारी लावलेली झाडं नेहमी फळदायी असतात. Amen. Your life will always be fruitful. आणि तुमचं जीवन पण नेहमी फळदायी असेल. Because you are planted by the rivers. कारण तुम्ही त्या नदीच्या किनारी लावलेले आपको आहात. नदी के बाजू में लगाया गया है. क्यों? ताकि पानी हमेशा आपका पोषण करे, परमेश्वर का वचन हमेशा आपका पोषण करे और हर समय आप परमेश्वर के राज्य के लिए फलदायी रहे. हालेलुया. You are not a tree only with leaves. You are not a tree with leaves only. आणि तुम्ही काय फक्त झाड ते पानं असलेले झाड नाही. You are a tree with leaves and fruit. पण तुम्ही असं झाड आहे ज्याला पानं पण आहेत आणि फळं सुद्धा आहेत. Hallelujah. हालेलुया. The leaves is health. आणि पानं म्हणजे काय तर आरोग्य. The fruit is His grace. आणि कृपा म्हणजे फळ म्हणजे त्याची कृपा. It is His grace in your life. आमेन. त्याची कृपा तुमच्या जीवनामध्ये. Hallelujah. हालेलुया. The Bible says in Psalms 1, आणि स्तोत्र 1 मध्ये He shall be like the tree which is planted by the rivers. आणि तो त्या नदी किनारी लावलेल्या झाडाप्रमाणे असेल. जे हंगामी त्याचं फळ देतं. जे त्याचे हंगामी फळ देतील. ज्याची पानं कोमजत नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. पानं कोमजणं याचा अर्थ आरोग्य गमावणं. पण परमेश्वर म्हणतो कारण तुम्ही त्या नदीच्या काठी लावलेले आहात, तुमची पानं कधीच कोमजणार नाही. याचा अर्थ तुम्ही कधीच आजारी पडणार नाही. तुमचं आरोग्य सतत मी राखून ठेवेल आणि हंगामी तुम्ही फळ देत राहाल. तुम्ही कुठेही जाल तुमच्या हाताचं कार्य तुम्हाला फळ देत राहील. तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये हात घालाल त्याच्यामध्ये फळ उत्पन्न होईल. वाय? बिकॉज यू आर प्लांटेड बाय द रिव्हर्स. कारण तुम्ही त्या नदीच्या किनारी लावलेले आर यू आहात. गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? तुम्हाला समजतंय? इज द लॉर्ड टॉकिंग टू यू? देव तुमच्याशी बोलत आहे इज द का? लॉर्ड स्पीकिंग टू यू? देव तुमच्याशी बोलत आहे का? God says you are the trees of righteousness. आणि तुम्ही नीतिमान झाडं आहात. Hallelujah. And it says
The planting of the Lord. You are the planting of the Lord. आणि तुम्ही देवाने लावलेली झाडं आहात. Who planted you? कोणी तुम्हाला लावलेलं Who आहे? brought you to Christ? आणि कोणी तुम्हाला ख्रिस्ताकडे Who आणलं? chose you? कोणी तुमची निवड केली? Who brought you to the light? आणि कोणी तुम्हाला प्रकाशात आणलं? The Lord. येशू ख्रिस्ताने. मैंने प्रभु को नहीं चुना है, प्रभु ने मुझे चुना. आमेन. मी Hallelujah. देवाला निवडलं नाही तर देवाने मला निवडले. So I am the planting of him. आणि त्याच्यामध्ये मला रोवण्यात आलेलं आहे. God planted me देवाने मला रोवलेलं आहे. so that जेणेकरून may be glorified. जेणेकरून तो गौरवी होईल. You know, God's glory देवाचा जो गौरव आहे is not when you remain in ashes. देवाचा गौरव जेव्हा तुम्ही राखेमध्ये राहता तेव्हा होत नाही. प्रभु का गौरव आप दुख में रहे, एशेस में रहे, तकलीफ में रहे, अड़चन में रहे, बीमारी में रहे, इसमें प्रभु का गौरव नहीं है. The glory is not in it. आणि त्याच्यामध्ये देवाचा गौरव नाही. The glory is in when the beauty for ashes comes. आमेन. पण जेव्हा राख त्या सुंदरतेमध्ये बदलते तेव्हा देवाचा गौरव. He receives the glory when the spirit of heaviness goes and garment of praise comes. आमेन. हालेलुया. हालेलुया. जब आपका जीवन बदलता है, जब आपका सारी चीजें सुंदर हो जाती है, जब आपके जीवन में स्तुति शुरू हो जाती है, it is his glory. आमेन. Not हालेलुया. when you remain in problems, तकलीफ, ये प्रॉब्लम से निकला, दूसरा प्रॉब्लम है, ये प्रॉब्लम से निकला, दूसरा प्रॉब्लम है. And then we say, ये प्रॉब्लम से प्रभु प्रे निकाल दिया, निकल गया, आगे गया, वापस एक प्रॉब्लम, अरे प्रभु प्रे निकल गया, दूसरा प्रॉब्लम. That is not giving glory to God. आणि ह्या गोष्टी देवाला गौरव देत नाहीत. You shall walk in victory. तुम्ही विजयामध्ये चालताल. You are a person destined for victory. आणि तुम्ही त्या विजयासाठीच निवडलेले आहात. Hallelujah. हालेलुया. Are you getting what I'm saying? तुम्हाला समजतंय का? Verse number 4. Verse number 4, very, very important. I'm going to declare this upon your life. If you believe, receive it. If you don't believe, you will miss it. आणि जर तुम्ही स्वीकारलं तर तुम्ही आशीर्वादित होताल. Bible says in verse number 4, आणि चौथं वचन त्याच्यातलंच. they shall build all old waste, and they shall raise the former desolation. They shall repair waste cities and desolations of many generations. Read. ते प्राचीन ओसाड स्थळे पुन्हा बांधतील. ते पूर्वी नाश झालेले पुनर्संचयित करतील. Hallelujah. ते फार पूर्वीची मोडलेली नगरे, फार वर्षापूर्वी नाश पावलेली शहरे नव्यासारखी करतील. Next. परदेशी उभे राहून. No. तेवढंच. Many generations. ते फार पूर्वीचे मोडलेले नगरे, फार वर्षापूर्वी नाश पावलेले शहर नव्यासारखे करतील. In English it says the desolations of many generations. अनेक जे वंश आहेत, पिढ्या, उनका जो भी नाश हुआ है. Now listen to this word very carefully. What this verse means. लक्षपूर्वक ऐका. The anointing, I spoke about the anointing last week, right? आणि मी अभिषेकाविषयी मी लास्ट When वीक you बोललो. continue to remain in Christ, जेव्हा तुम्ही निरंतर ख्रिस्तामध्ये राहता, when you build up your life in Christ, आणि जेव्हा तुम्ही तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये बांधता, God starts changing every ashes into beauty. आणि जेव्हा मग देव ते सर्व राख त्या सुंदरतेमध्ये बदलतो, He takes away every heaviness from your life. आणि सर्व जडपणा तो काढून टाकतो तुमच्या He जीवनातला, fills your mouth with praise. आणि तो तुमचं मुख त्या स्तुतीने भरतो. And when this continuously happens, आणि जेव्हा हे सतत घडत राहतं, when you become a habitual person to live in Jesus, आणि जेव्हा तुम्ही सराव करता आणि तुमची ती सवय होऊन जाते ख्रिस्तामध्ये राहण्याची, something will happen. मग काहीतरी घडतं. It says, ते म्हणतंय तिथे they. ते, That means that time Jesus was saying they, that is you. म्हणजे तुम्ही, You. They shall build broken wastes. Oh, आमेन. read in हालेलुया. Marathi if it's not clear in English. Verse number 4. ते प्राचीन ओसाड स्थळे पुन्हा बांधतील. Now listen to this, the meaning of it. Whatever has been destroyed in your generations, आणि जे काही तुमच्या पिढ्यांमध्ये नष्ट झालं होतं, नाश पावलं होतं, if your father's father destroyed it, आणि तुमच्या
उनके पास कुठल्याही बहुत संपत्ति पिढीमध्ये था, ते चलो. नष्ट झालं होतं, नाश पावलं होतं. अगर आपके पीढ़ी में बहुत सारा संपत्ति था, बहुत सारा, आपके फादर के फादर के फादर ने सब गवा दिया, दारू पी के गवा दिया, जुगाड़ खेल के गवा दिया, आपके ग्रैंडफादर ने गवा दिया, आपके पेरेंट्स ने गवा दिया, गलत चीज में कुछ भी इन्वेस्ट करके सब गवा दिया. गॉड सेज इट बिकेम अ डेसोलेट प्लेस. एक विनाशकारिक जीवन उनका हो गया था. बट गॉड सेज नाउ यू हैव कम इन क्राइस्ट, यू विल बिल्ड अप अगेन. आमेन. If your हालेलुया. parents' restaurant was not working, it is through you once again the business will rise up. हालेलुया. आणि तुमच्याद्वारे तो व्यवसाय पुन्हा उभा राहील. God says you will build up. आणि देव म्हणतो तुम्ही तो बांधताल पुन्हा. What your generations lost. आणि तुमच्या पिढ्यांनी जे गमावलं, आपके पीढ़ी में जो भी उन लोगों ने गवाया, you are the one who will build up again. आमेन. आणि तुम्ही आहात जे तुम्ही पुन्हा तो उभारताल. Don't ask how, when, how it will happen. आणि कसं घडेल ते माहित नाही, ते विचारू नका. God's word says it will happen. आणि देवाचा शब्द सांगतो तर ते नक्कीच घडणार. The anointing upon you will raise up broken cities. आमेन. आणि जो अभिषेक तुमच्यावर आहे ते सर्व नष्ट झालेले ते शहर तो पुन्हा बांधेल. If anything that you began in your life, आणि जर तुमच्या जीवनात तुम्ही कशाची तरी सुरुवात केलेली आहे, maybe a business, कदाचित व्यवसाय, maybe a job, कदाचित तुमची नोकरी असेल, maybe a ministry, किंवा तुमची सेवा असेल, and you are seeing it becoming ruined and it's not working, it is all going down the drain. God says now is a time I will raise it up again. आणि देव म्हणतो आता ती वेळ आहे, मी ती पुन्हा I बांधणी will करतो, raise it again. मी पुन्हा उभारतो ते. The anointing upon your life is to raise, not to destroy. आणि जे अभिषेक तुमच्या जीवनावर आहे ते बांधणीचा आहे, नष्ट करण्याचा नाही. The anointing upon your life will rebuild things. आमेन. आणि जो अभिषेक तुमच्या जीवनावर आहे तो पुनर्बांधणीचा आहे. हरकत नाहीये जर तुमच्या पिढ्यांनी त्या गोष्टी गमावल्या, पण तुमच्याकडे जसं गोष्टी येतील तुम्ही त्याची बांधणी कराल. That's why I said some people who were talents, that's what the Lord Holy Spirit told me in the afternoon. Some peoples who have talents, they will see things beautified, they will rebuild their life again. Hallelujah. 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 I don't know what talents you have, मला माहित नाही तुमच्यामध्ये काय कौशल्य आहे. but God's anointing is going to beautify that talent and God is going to raise it again. Hallelujah. Hallelujah. If generations and generations आपके destroy हुए, you will go back to the generation, you will rebuild it. आमेन. तुम्ही पुनर्बांधणी करताल त्या गोष्टींची. Hallelujah. You may think, but मेरा generation किसको पता है क्या चीज हुए, ये इतना easy नहीं है. अरे when God says it, he is not a liar. जर तो म्हणतोय तर तसं घडेल. God is not a liar. तो काय खोटं बोलत नाही. I'll prove why God is not a liar. I'll prove. Okay. The day God speaks a lie, आणि ज्या दिवशी देव खोटं बोलेल, the sun will fall, तो सूर्य खाली पडेल, the moon will disappear, आणि चंद्र नष्ट होईल, the earth will be filled with flood. आणि ती पृथ्वी पूर्ण पुराने भरून जाईल. Has it happened? असं घडलंय का? सन गायब हो गया, चंद्र गायब हो गया है, पानी पृथ्वी धरती पर आया है? नहीं ना. Why? Because God says I hold all these things by my word. देव म्हणतो माझ्या शब्दाने या सर्व गोष्टी मी धरून ठेवलेल्या आहेत. ये धरती को मैंने शब्द से ऐसा पकड़ के रखा है. हालेलुया. ये सूरज को मैंने मेरे शब्द से ऐसा पकड़ के रखा है. ये चंद्र को मैंने मेरा शब्द से पकड़ के रखा है. अगर मैं झूठ कहता था ये सब निकल जाते थे. That means God is not a liar. याचाच अर्थ देव खोटं बोलत नाहीये. If his word, by his word they are hanging where they are, आणि त्याच्या शब्दाने ते फक्त जिथं लटकत आहे, then God's word is true. म्हणजे देवाचा शब्द खरा And आहे. if God says I will rebuild it and I will raise it, that means he is true. He will do it in your life. हालेलुया. हालेलुया. Hallelujah. देव ते पुनर्बांधणी नक्की करणार. Are you getting what I'm saying? And he says, आणि तो म्हणतो पुढे, and strangers shall stand and feed your flock. आमेन. हालेलुया. Read verse number 5. Now listen to what the Holy Spirit is saying. Verse number 5. Read verse number 5 in Marathi. परदेशी उभे राहून तुमचे कळप चारतील आणि परदेशीयांची मुले तुमच्या शेतात आणि द्राक्षमळ्यात काम करतील. The Pardeshi, the strangers. I'll tell you something. You are expecting help from people that you knew.
आणि तुम्ही मदत कोणाकडनं अपेक्षा करता? ज्यांना तुम्ही ओळखता त्यांच्याकडनं. The time is coming where God is sending help from people whom you don't know. पण अशी वेळ येत आहे की देव तुम्हाला ती मदत अनोळखी व्यक्तींकडून पाठवत आहे. Strangers will feed your flock means आमेन. आणि परदेशी तुमचे कळप राखतील म्हणजे काय? you will receive favor from strangers. आमेन. याचाच अर्थ त्या अनोळखी व्यक्तींकडनं तुम्हाला कृपा येईल. अगर अनोळखी व्यक्ती से आए तो ही समझ में आएगा प्रभु ने भेजा है. Amen. अगर ओळखीच्या व्यक्तीकडनं आलं तर मला ये नीच केलंय. You will not say God has done it. बट अगर अनोळखी व्यक्ति से आया तो बोलेंगे हाँ ये गॉड ने भेजा है, क्योंकि मैं पहचानते नहीं ना इसको. आई डोंट नो दिस मैन, आई डोंट नो, वी वर नॉट इन रिलेशनशिप. आमचा काही संबंध नाही त्यांच्याबरोबर. करेक्ट. अगर मेरा संबंध रहता तो मैं कह सकता ये व्यक्ति ने किया है. हेल्प किसने किया है? ये व्यक्ति ने किया है. लेकिन जो व्यक्ति मैं जानता ही नहीं है, अगर वो व्यक्ति हेल्प के लिए आता है तो आप क्या बोलेंगे? ये परमेश्वर ने भेजा है. Right? A time is coming where strangers will come for your help. आमेन. आणि वेळ येत आहे जिथे अनोळखी व्यक्ती तुमच्या मदतीला येत आहे. They will help you to rebuild. आणि तुम्हाला ते पुनर्बांधणी करण्यासाठी मदत करतील. Hallelujah. Hallelujah. This is the life that God wants you to live. आणि हे जीवन हवंय देवाला हवंय की तुम्ही जगावं. Not to get when you go to heaven. आणि स्वर्गात जाऊन जगणार नाही तर तुम्ही इथे ते जगावं असं देवाची इच्छा आहे. On this earth. आमेन. या He will पृथ्वीवर fulfill and satisfy everything that you desire. आणि तुमची जी काही इच्छा आहे तो सर्व या पृथ्वीवर तो पूर्ण करेल. Whatever you desire. जे काही तुम्ही इच्छा धरता. Whatever you think you want. आणि जे काही तुम्हाला हवं आहे असा तुम्ही विचार करता. He has already fulfilled it. तो अगोदरच ती पूर्ण करतो. Hallelujah. Hallelujah. Jesus said, I am anointed to preach the gospel. आणि देव म्हणतो की माझ्यावर तो अभिषेक आहे सुवार्ता सांगण्याचा. And this message is only the message which is good and not bad. आणि तो संदेश फक्त चांगला आहे, वाईट नाही. Hallelujah. In any of this message, did you ever feel bad that I am bad? अगर थोड़ा भी लगा ये मेरे बारे में कितना बैड बात कर रहा है, कितना गलत बात कर रहा है. If I am not saying anything bad, this is the message of God. आमेन. हा देवाचा संदेश आहे. If I am not condemning you or cursing you, that means this is the message of God. मी तुम्हाला दोष देत नाहीये किंवा तुमचा न्याय करत नाही, याचाच अर्थ हा संदेश देवाकडनं आला. Hallelujah. Hallelujah. Lastly, are you hearing? Verse number 6. No, sorry. Yeah, verse number 7. Verse number 7 in Marathi. तुझ्या अपमानाऐवजी तुला दुप्पट मिळेल आणि तुझ्या अप्रतिष्ठेच्या ऐवजी ते आपल्या विभागाविषयी आनंद करतील. Hallelujah. God says, for your shame. तुझ्या अपमानाऐवजी I will pay it back double. आमेन. तुला दुप्पट मिळेल. Double. दुप्पट देईल मी तुला. Wherever you are shamed. जिथे कुठे तुमचा अपमान झालाय. Wherever you are put down. जिथे कुठे तुम्हाला खाली लेखण्यात आलं. Wherever you are spoken against. जिथे कुठे तुमच्या विरुद्ध बोलण्यात आलं. God says, I will repay it not once but twice. पण देव म्हणतो मी तुम्हाला दुपटीने तिथे मदत करेल. अगर आपके जॉब में, आपके काम में, आपके फैमिली में, आपके परिवार में, आपके समाज में, आपके जो भी चीजें अगर आपको वहां पे शर्मिंदा किया गया है, परमेश्वर कहता है उन्हीं जगहों में मैं आपको दुप्पट मान दूंगा. It is twice the honor coming to you. Hallelujah. Hallelujah. People made lot of schemes against you. अनेक कटकारस्थान इसको कैसे निकाल देने का, इसको जगह से कैसे निकाल देने का, इसको जगह से कैसे हटाने का. If that shame you've experienced, God says enough of it, I am going to change it into double honor. Amen. आता देव म्हणतो मी तुम्हाला दुपटीने मान देईल त्याच ठिकाणी. Double honor. दुप्पट मान. Hallelujah. 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 I'm telling you, your life is not the same that you are thinking. आणि तुमचं जीवन तसंच राहणार नाही. What you are thinking, I will continue like this for years. तुम्ही विचार करत असाल की आयुष्यभर मी असाच राहील. No. नाही. In Christ.
ख्रिस्तामध्ये God is beautifying you. देव तुम्हाला सुंदर बनवत आहे. आपको सुंदर बना रहा है. आपकी सारी ashes को प्रभु beautify कर रहा है. Everything that was destroyed, God says, I am raising it back again. अगर जो भी चीज में आपको शर्मिंदा किया गया, God says, I am going to give you double honor. जहां पे आपने बोया नहीं, आप वहीं से कटाई करोगे. God says, for all that shame, I will give you double possession. That's what the Bible says. Hallelujah. Hallelujah. Are you getting? This is the Lord Jesus' message for you. आणि हा येशू ख्रिस्ताचा संदेश Not तुमच्यासाठी. a message of sin and condemning and hell. आणि कुठलाही दोष देण्याचा न्याय करण्याचा संदेश नाही. Not about telling you how bad sinner you are. आणि किती तुम्ही वाईट पापी आहात हे सांगण्याचा नाही. He doesn't say, oh, you are under curse, you will live under curse for whole life. No. नाही. He says, I am beautifying you. देव म्हणतो मी तुम्हाला सुंदर बनवत आहे. All the evil happened to me, आणि जे काय वाईट माझ्या बरोबर झालं, but I am paying it back to so that you receive the good. आमेन. पण त्याच्या बदल्यात तुम्हाला दुपटीने तुम्हाला सुंदर गोष्टी मिळतील. Are you getting what I'm saying? आमेन. Are you receiving what you're saying? Yes, Is the Lord speaking to someone? Hallelujah. Your ministry तुमची सेवा will rise up. पुन्हा उभी राहील. Will rise up. पुन्हा उभी राहील. God says, I have anointed you. देव म्हणतो मी तुला अभिषेक केलेला आहे. As Jesus was anointed, जसा येशू ख्रिस्त अभिषिक्त झाला, I have anointed you. तसं मी तुला अभिषेक So केलेला that आहे. you may preach the gospel to the poor. आमेन. जेणेकरून तू जाऊन लोकांना गरिबांना सुवार्ता सांगशील. And you will set the people captives free. आणि तू बंदिवानांना मोकळं करशील. You have been chosen for that. आणि त्या गोष्टीसाठी तुझी निवड झालेली You have been आहे. chosen for that. आणि तुझी निवड त्याच्यासाठीच झालेली And आहे. as you continue to do this, आणि जसं तू ते निरंतर करत राहशील, your own life, whatever has been destroyed, God says, I will rebuild it आमेन. again. आणि जे काही तुझ्या जीवनात नष्ट झालं ते पुन्हा मी See, बांधेन. परमेश्वर जब किसी कार्य के लिए बुलाता है ना, वो सिर्फ उसका कार्य करके तुमको छोड़ नहीं देता है. He says, you know, companies, what companies do? Whatever you work, you receive that much. Rest, what is your personal life? I don't care. Correct? Anyone's company is interested in your personal life? किसी का कंपनी का इंटरेस्ट है तुम्हारे पर्सनल लाइफ में क्या चल रहा है, बच्चे लोग क्या करते हैं, बच्चे लोग क्या खा रहे हैं, क्या पी रहे हैं, क्या है ना? कुछ है कंपनी का बोला तुम काम कर रहे हैं मेरे पास, यू वर्क, यू टेक द वेजेस, गो. राइट? जीसस इज नॉट लाइक अ कंपनी. He is not like a company. येशू ख्रिस्त कंपनी सारखा नाही. He is paying you not wages. तो तुम्हाला वेतन देत नाहीये. He is also interested in everything which is concerning you. आणि ज्या काही गोष्टी तुमच्याशी संबंधित आहेत त्या सर्व गोष्टींमध्ये तो सर्व मान घेत आहे. वो जब आपको बुलाता है ना, वो आपका सिर्फ काम को लेके नहीं बुलाता है, आपके सारा चीज को बुलाता है. आपके घर को बुलाता है, आपके परिवार को बुलाता है, बच्चों को बुलाता है, हर चीज वो लेकर उसके हाथ में रखता है, ताकि वो कहे कि जब मेरा बच्चा मेरे राज्य के लिए काम करे, एक भी भाग उसका त्रस्त ना हो. Not even one area he should suffer. Not even one area he should, be down. His children should be blessed. His wife should be blessed. His husband should be blessed. His ministry should be blessed. Wherever he goes, he shall shine. God sees every area must be blessed. Hallelujah. Hallelujah. Don't call God as a company. आणि देवाला कंपनी असं पाहू He नका. is not paying you anything. आणि तो काही तुम्हाला पैसे देत नाहीये. He's blessed you already. पण तो तुम्हाला आशीर्वादित करत आहे. Hallelujah. हालेलुया. In Christ. येशू ख्रिस्तामध्ये. In Christ. ख्रिस्तामध्ये. I'm telling you again and again. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय. You will come back and tell me your testimony. आणि तुम्ही येऊन पुन्हा साक्ष सांगता. God is beautifying many things. अनेक गोष्टी देव सुंदर करत आहे. You will not see ashes anymore in your life. आमेन. तुम्ही कुठल्याही तुमच्या जीवनाच्या भागामध्ये राख बघणार नाही. Ashes means hopeless situation. निराशेची स्थिती. But God says, I'm changing it into beauty. देव म्हणतो ती मी बदलत आहे सुंदरतेमध्ये. Hallelujah. हालेलुया. Hallelujah.
Hallelujah. Hallelujah. Close your eyes wherever you are. Just remain seated. God is changing everything for your good. You are being beautiful.